आणि एकंदरीत सगळं तिथे जी चालू आहे सध्या, महाराष्ट्र बघतोय काय तर म्हणे सुरतला कशाला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून आम्ही गेलो. छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले, तुम्ही चाटायला गेलात, एवढं स्पष्ट सांगतो मी. बोला. धार्मिक पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात तुम्हाला जे तुम्ही आंदोलन करणार होते ती परवानगी नाकारलेली आहे. आंदोलन होणार की नाही? आंदोलन होणार. धारावी संदर्भातला मोर्चा निघणार. धारावी बचावचा हा मोर्चा बरं का, हा फक्त धारावीकरांसाठी नाही, हा संपूर्ण मुंबईकरांसाठी आहे, लक्षात घ्या. धारावीच्या माध्यमातून भाजपचे उद्योगपती जावई, बरं का, उद्योगपती जावई हे अख्खी मुंबई गिळायला निघालेले आहे. मुंबईची लूट तर सुरूच आहे. मुंबईचा व्यापार, महाराष्ट्राचा उद्योग हा गुजरातमध्ये जातोच आहे. पण आता मुंबईतल्या संपूर्ण कन्स्ट्रक्शन बांधकाम व्यवसायावर, TDRवर हा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाच्या जावयांचा ताबा मिळावा असावा, यासाठी हे सगळं धारावी परवानगीच नाही दिली तर सर काय? आम्ही जाऊ ना. याचा अर्थ तुम्हाला मुंबई गिळायची आहे. आम्ही मुंबईचे रक्षण करते आहोत. हे गेले 50-55 वर्ष महाराष्ट्र आणि देश पाहतोय. भारतीय जनता पक्षाला त्यांचे जे उद्योगपती जावई आहेत, या देशाचे जावई आहेत उद्योगपती, ज्यांना मुंबई गिळायची आहे, आम्ही ती गिळू देणार नाही. लक्षात घ्या. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा आहे. धारावी म्हणजे मुंबई आहे, लक्षात घ्या. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवायची आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मोर्चाकडे आणि या आंदोलनाकडे लागलेलं आहे. धारावीची जनता पूर्णपणे आमच्याबरोबर आहे. शेवाळेंनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांना आश्वासन दिलंय की धारावीचा प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होईल. कोणाविषयी बोलतो आपण सकाळ शुभ बोल रे नाऱ्या. काल संसदेत ज्यावेळेला कामकाज सुरू होतं सर, गदारोळ केला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन झालेलं आहे. 13 खासदारांचं, ती काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्याही. काँग्रेस, द्रमुक, राज्यसभेत तृणमूल काँग्रेस अशा पक्षांचं निलंबन लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींनी केलं. का तर पार्लमेंटच्या आणि एकंदरीत देशाच्या सुरक्षेविषयी त्यांनी प्रश्न निर्माण केले. पण ज्यांच्या शिफारशीवरून हे तरुण पार्लमेंटमध्ये घुसले आणि किंवा घुसू शकले, हा सगळ्यात मोठा सुरक्षेला झालेला भेद आहे. मी असं म्हणत नाही की त्या अनेक खासदार आम्ही येणाऱ्या लोकांना पास देत असतो, पण मुळात चूक तिकडे आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावरती अद्याप कारवाई नाही. त्यांना साधं चौकशीची नोटीस आली नाही आणि आमच्या खासदारांनी, विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केलं जातं आहे. इथेच आम्ही म्हणतो संसदीय लोकशाही धोक्यात आहे. संसदीय लोकशाहीला शृंग लावण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे.